शेतकरी मित्रांनो, आपण खतांद्वारे झाडाला फॉस्फरस देत असतो, जसे की DAP असेल, SCSP असेल आणि NPK खतांद्वारे. तर मित्रांनो, हे जमिनीमध्ये जाऊन फिक्सेशन होऊन जात असते. मित्रांनो, जमिनीमध्ये कॅल्शियमचे जास्त प्रमाण असल्यामुळे याचे फिक्सेशन होते. हे कॅल्शियम फॉस्फेटमध्ये रूपांतरित होते आणि झाडाला पूर्णपणे फॉस्फरस मिळत नाही. तर मित्रांनो, त्यासाठीच आज आपण जाणून घेणार आहोत पेट्रा हे काय काम करते. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला फॉस्फरस हे लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये पाहायला मिळते. मित्रांनो, खतांद्वारे दिलेले फॉस्फरस हे झाडाला 30%च अवेलेबल होते आणि हे लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये असल्यामुळे हे 60 ते 70% झाडाला उपलब्ध होत असते. मित्रांनो, पेट्रामध्ये आपल्याला नायट्रोजन 7%, फॉस्फरस 21% आणि झिंक 0.2% पाहायला मिळते. पेट्रा हे झाडामध्ये नवीन मुळांची वाढ जलद करते. रोपाची सुरुवातीची वाढ जोमदार करते. झाडाची उंची आणि फांद्या वाढवण्याचे काम करते. पानाचा रंग गडद हिरवा करण्याचे काम करते आणि रोपाचा ट्रान्सप्लांट शॉक कमी करते. फुलधारणा आणि फळधारणा वाढवते. मित्रांनो, पोषणद्रव्य शोषणे वाढवते. मित्रांनो, याचा वापर हा टोमॅटो, कोबी, फ्लावर, मिरची, वांगी, कांदा, द्राक्ष, डाळिंब व इतर भाजीपाला पिकामध्ये केला जात असतो. तर मित्रांनो, याचा वापर हे आपल्याला लागवडीनंतर सुरुवातीच्या अवस्थेत करायचा आहे. नवीन मुळांची संख्या वाढत असताना याचा वापर करायचा आहे आणि वाढीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला याचा वापर करायचा आहे. मित्रांनो, याचे प्रमाण हे आपल्याला एकरी 1 लिटर सोडायचे आहे आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो नक्कीच करा. धन्यवाद.